तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। आज सकाळपासूनच अजित पवारांनी विकास कामांचा आढावा घेतलेला आहे। अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीमध्ये जनता दरबाराचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। अजित पवारांच्या या दौऱ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। नेहमीप्रमाणे सकाळीपासून त्यांनी पाणी दौऱ्याची सुरुवात केलेली आहे। विविध विकास कामांची ती सकाळपासून पाणी करत आहे। बारामतीमधील आयुर्वेदिक महाविद्यालय असेल, निरा डावा कालवा शिवशोभीकरण असेल किंवा वसंतराव पवार नाट्यगृह असेल, येथे त्यांनी पाहणी केलेली आहे। आता व्ही.पी. कॉलेज येथील रस्त्याची ती पाहणी करत आहे। त्यानंतर बारामतीमधील अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे जनता दरबाराचे आयोजन होते। या जनता दरबाराला ते उपस्थिती लावत असतात। बारामती शहर व ग्रामीण परिसरातील अनेक नागरिक या जनता दरबारासाठी येत असतात आणि या जनता दरबारासाठी समस्या घेऊन त्या अजित पवार समोर मांडत असतात। अजित पवार स्वतः त्यामध्ये लक्ष घालून या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात। सकाळी 9 वाजल्यापासून या जनता दरबाराचं आयोजन होणार आहे आणि या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात नागरिकांची नेहमीप्रमाणेच गर्दी असते। सद्यस्थितीत अजित पवार हे बारामतीमधील व्ही.पी. कॉलेज येथील रस्त्यावरती पाहणी करीत आहेत आणि यानंतर अनेक ठिकाणी देखील ते पाहणी करणार आहेत। एकंदरीतच ही पाहणी सकाळपासून सुरुवात आहे आणि त्यानंतर जनता दरबाराचं एकंदरीत आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळपासून जनता दरबार आणि विविध विकास कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहेत। कॅमेरा पर्सन तुषार ननावडेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।